जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, जय सद्गुरू. मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. जय सद्गुरू. तर आपण आज हा भाग घ्यायचा. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा. श्रीमणाच्या श्लोकाचं किती महत्त्व आहे बघा. प्रत्येक एक ओवीचं किती महत्त्व आहे. वाचून काढा, वाचल्याशिवाय कळणार नाही है ना. तर काय आहे माहिती का, जोपर्यंत आपण वाचत नाही एखादा समाज तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. अगर तुम्हाला जर ग्रंथ प्राप्त झालेले आहेत मतलब दासांना सर्वांना जे सद्गुरूंच्या बैठकीत जातात ना, तर त्यांनी त्या ग्रंथाचा वापर करायचा है ना. तर काय आहे माहिती का, एक ताई होत्या ठीक आहे. तर त्यांना सगळे ग्रंथ प्राप्त झालेले होते आणि त्या ना काही दिवस त्यांच्याकडनं वाचन होत नव्हतं. म्हणून मग त्यांनी काय केलं, ते ग्रंथ एक भाग गेला होता त्यांच्यावर बैठकीमध्ये की जे लोकांना ग्रंथ प्राप्त झालेले आहे आणि त्यांना वाचण्यासाठी टाईम भेटत नाही, वेळ भेटत नसेल, तर ते ग्रंथ त्यांनी जे उपासना करतात त्यांना ते ग्रंथ वाचायला द्यायचे तोपर्यंत है ना. म्हणजे असेच ग्रंथ ठेवायचे नाही असं सांगितलेलं होतं. मग काय झालं, त्या ताईंनी देऊन दिली. मग नेहमीप्रमाणे ते त्यांचं आपलं घरातले कामं हे, मग ते हळूहळू काय झालं, उपासना बैठक हे सगळं त्यांचं सुटत गेलं है ना. त्यांना काय आठवणच राहीना सद्गुरूंची. मग हळूहळू त्या निंदा करायला लागल्या, नावं ठेवायला लागल्या. मग बायकांबरोबर बसायचं, निंदा करायची, असे त्यांचं चालू झालं. नकारात्मक गोष्टी त्यांना त्यांच्यात ग्रहण व्हायला लागल्या है ना. असंच होतं ना. कसं आहे माहिती का, जसं भक्ताला वाटतं की भगवंतानी हे द्यावं ते द्यावं, त्यांची मागणी बघा कशी असती भगवंताची, भक्ताची मागणी कशी असती आज्ञेप्रमाणे स्वारींच्या. जय सद्गुरू. तर त्यांची मागणी खूप असते है ना. तर तसंच मग भगवंताला पण भक्त पाहिजे ना है ना. भगवंताला पण राग येतो ना की माझी उपासना करत होता बघ माझा दास आणि कसा करतो या वेड्यासारखा निंदा करतो, त्यांना वाईट वाटणार ना है ना. मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू राहिल्यानंतर त्यांच्या संसारामध्ये खूप कलेश वगैरे, आणि हळूहळू त्या ताईंचं वर्तन पण चेंज झालं. खूप फरक, खूपच त्यांच्यात वाईट दिवस यायला लागले. खूप दुःखाचं वादळ त्यांच्या जीवनामध्ये आलं. पण त्यांना काही समजणच झालं की हे कशामुळं होतं असं है ना. आणि ज्या ताईंनी जे ग्रंथ घेतलेले त्या पण देणं झाल्या, त्या पण म्हणणं झाल्या की तू तुझी ग्रंथ घे म्हणून. जवळजवळ ग्रंथ देऊन त्यांनी फार वर्ष, म्हणजे त्या उपासना म्हणजे काय झालं, खूप मला वाटतं एक 6-7 महिने झालेले होते. आणि वरनं त्या मग कसं उपासनेत नव्हत्या. हळूहळू त्यांचे वाईट दिवस यायला लागले, फार वाईट दिवस आले. मग नंतर ना की नाही काय झालं, त्या खूप आजारी पडल्या, खूप आजारी पडल्या त्या. मग तरीही त्यांना काय आजारी पडल्यामुळे तर अजून त्यांना लक्षात येईल काय चाललं आहे काय नाही. फार वेळ वाईट आली त्यांच्यावर, केव्हा प्रसंग वाईट आला ना काय सांगू तुम्हाला. म्हणून आपण कुठल्याही देवाचं तुम्ही करत असताना कृष्ण भगवान विठ्ठल भक्ती, तर त्या देवांमध्ये कसं थोडंफार चालतं आहे. अगर तुम्ही सद्गुरूंचे दास असताना, समर्थांची स्वारींची तुम्ही उपासना करत असताना अगर त्यांना विसरला ना, तर कसा काळ येईन आणि कसा कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही. ठीक आहे. जय सद्गुरू. तर मग सांगण्याचं कार्य हेच आहे की आपल्या भगवंताला विसरायचं नाही, आणि ह्या नकारात्मक गोष्टी, ह्या नकारात्मक जे लोक असतात ना त्यांच्या ऐकण्यामध्ये यायचं नाही कधी. आपल्या स्वारींना आपण विसरायचं नाही ठीक आहे. आणि शेवटी माणूस आहे की नाही अनुभवाने पुढे जातो हे म्हटलं गेलेलं आहे ना. जोपर्यंत स्वतःवर वाईट वेळ येत नाही तोपर्यंत कुठल्याही दासाला समजत नाही. एखाद्यावर वाईट वेळ असती तर आपण काय म्हणतो, असं तसं नुसतं म्हणून हे करतो, नाव ठेवतो है ना. जोपर्यंत ती वाईट वेळ स्वतःवर येत नाही तोपर्यंत कळत नाही. म्हणूनच म्हणतात अनुभवाने माणूस पुढे जातो. आपली आई आपल्याला सांगते है ना, आपले वडील सांगतात असं करू नको, तसं कर, हे कर, ते कर, पण आपण ऐकतो का? ऐकतो नाही ना, कारण आपल्याला अनुभवच नाही है ना. अनुभवाशिवाय एक माणूस पुढं कसं जाईन, त्यांना अनुभव असतो म्हणून ते सांगतात. ते त्यांचं कार्य पूर्ण करतात. पण ते मुलगी, त्यांचा मुलगा, कोणी असो, सून असो, ऐकतात का होते? ऐकतात का? नाही ऐकत. आज्ञेमध्ये राहतात.
नाही राहत आज्ञेत, है ना. कसंही माहिती आहे का, आज्ञेमध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे ना. आणि प्रत्येकाकडून काही ना काही चुका होतात. तरीही तुमच्या एवढ्या चुका झालेल्या असूनही स्वारी काय करतात, तुम्हाला माफ करतात. म्हणून काय करायचं आहे, आपल्या भगवंताला विसरायचं नाही. मग नंतर ना परत ना हळूहळू काय झालं, त्यांचे ग्रंथ की नाही, मग एक मावशींनी, एक त्यांचे जी पाहुण्यातले कोण होते ना, त्यांनी आणून दिले. ग्रंथ आणून दिले. जसे ग्रंथ हातामध्ये पडले त्या ताईंच्या, तसं त्यांचं डोळे हळूच उघडले आणि बघायला लागल्या आणि डोळ्यातनं पाणी काढलं. लगेच त्यांनी बघा, जसं ग्रंथ हातामध्ये आलं ना, जसं काय पावर भेटली त्यांना की आता लगेच नीट होणार त्या. आणि लगेच त्यांच्या पाहुण्यारावळ्यातले ज्यांनी नेलेले होते ग्रंथ ते आणून दिले. नंतर त्यांनी काय केलं, त्या ताईंनी रडून लगेच त्यांनी उपासना केली. बघा काय असं काय माहिती, ज्याची संपत्ती, ती संपत्ती कुठंही गेली आहे ना, संपत्तीच आहे. हे ग्रंथ म्हणजे आपल्यासाठी धन, संपत्ती, दौलत, खूप मोठं हिरा, डायमंड सगळं आहे ना. या ग्रंथाचं महत्त्व जे विश्वास ठेवतात आणि परत अविश्वास ठेवतात, परत न विश्वास ठेवतात, त्यांनाच कळतं. ज्यांना प्रचिती येते ना, त्यांनाच या ग्रंथाचं महत्त्व कळतं, तोपर्यंत कळत नाही है ना. प्रत्येक ग्रंथ कुठलाही असो त्या देवाचा, त्याचं खूप महत्त्व असतं आहे ना. जे साधू संत जे महात्मे होऊन गेलेले आहेत, त्यांनी त्याची रचना केलेली आहे, त्यांनी किती मोठा तप केलेला आहे ना. तेव्हा कुठं ते ग्रंथ त्यांनी लिहून काढलेले, ते कशामुळं मानवी जीवनामध्ये जे अडथळे येतात, जे ते कमी होण्यासाठी हे सगळं लिहिलेलं आहे ना. जसं रोज चहा पिणं जरुरी आहे की नाही, डॉक्टर नको सांगतात चहा पिऊ नको, तरी पण काय करतो माणूस, पितो, सवय मोडत नाही ना. तशी सवय तुम्ही काय करायची, उपासनेची सवय लावून घ्यायची स्वतःला, की मला आज करमतच नाही आहे, आज मी स्मरण केलं नाही, आज मी बालभक्तीतलं प्रार्थनेचा भाग घेतला नाही, आज मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय असं तुम्हाला बैठकीला जाताना, उपासना करताना जर तुमचे पाहुणे रावळे आले, कुणी आलं, तर काही गरज नाही आहे त्यांना एवढं महत्त्व द्यायची. खरं रिश्तेदार, नातेवाईक आपले सद्गुरूतले दास आहेत दासासोबत, आणि आपल्या स्वारी आहेत, ठीक आहे. घरात जे लोक आहेत त्यांची केअर करणं, काळजी करणं, हा ठीक आहे, महत्त्वाचं आहे. पण उपासना ही खूप महत्त्वाची आहे, या तुमचं स्मरण तरी पाहिजे, हे फार महत्त्वाचं, एवढं लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. जीवनामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं काय आहे, आपण जे बैठकी ज्यांनी सद्गुरूंची जॉईन केलेली आहे, त्यांनी आपल्या स्वारींना कधीही सोडायचं नाही, विसरायचं नाही. स्वारींना एवढंच मागायचं की तू माझा हात धरलेला आहे आणि हा हात तू माझा कधी सोडायचा नाही, हेच मागणं करायचं. बाकी सगळं ते कार्य त्यांचं करून घेतात आपल्याकडनं आहे ना. कुठलं काम होत नाही, कंटाळा आला आहे, तर फक्त नुसतं म्हणा तरी सद्गुरूंना, स्वारींना, की स्वारी मला हे काम होत नाही आणि प्लीज तुम्ही माझ्याकडून हे करून घ्या, एवढं म्हणा तरी बघा कशी तरतरी येतील, कसं लगेच वाटतं की काय करून काय नाही, लगेच तुमच्यामध्ये परिवर्तन होईल. लगेच तुम्ही काम करायला लागता, जसं काय कुठलं तर सलाईनचं इंजेक्शन या कुठलं तरी ताकदीचं इंजेक्शन घेतलं तुम्ही, असं होईल तुम्हाला है ना, बरोबर ना. मग त्या नंतर हळूहळू जशा उपासना करायला लागल्या, त्यांना प्रचिती भेटली बरं का, स्वारींना विसरल्या, त्यांचं वाईटही झालं. नंतर त्यांचं स्वारींनी, कारण त्यांची शिल्की खूप होती ना, त्यांची शिल्की खूप होती, तर स्वारींनी त्यांचं की नाही, पहिलं किती 5 पटीने चांगलं होतं ना त्याचं, आणि नंतर किती पटीने चांगलं केलं, 50 पटीने चांगलं केलं. हळूहळू सुधारणा होत 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 त्यांचं इतकं उत्तमाचं केलं ना स्वारींनी, की सगळ्याला असं वाटतं, त्यांचे जेवढे पाहुणे रावळे नातेवाईक जेवढे आहेत त्यांना असं वाटतं, यार हिचं कसं काही परत चांगलं झालं, का नाही होणार. ते पाहुणे रावळे हे सुद्धा विसरायला लागलेले आहेत की त्यांना सुद्धा ती मुलगी स्वतः बैठकीत घेऊन जात होती आहे ना. विसरून गेलेत ते की त्या मुलीनी त्यांच्यासाठी, त्या ताईंनी त्यांच्यासाठी काय नाही ते केलं होतं. खूप चांगल्या होत्या त्या ताई, खूप चांगल्या होत्या स्वभावाने, त्या खूप चांगल्या होत्या आहे ना. बैठकीमध्ये की नुसतं कोणाला तरी घेऊन जाणे किंवा मार्गदर्शन देणे, एखादा दास जरी जॉईन झाला सद्गुरूंच्या बैठकीमध्ये म्हणल्यावर, ज्यांनी जॉईन केलं त्याला किती मोठं फळ आणि किती मोठी प्राप्ती होती, काय सांगायचं तुम्हाला, खूप मोठी प्राप्ती होती बरं का.
खूप सद्गुरू विसरणार नाहीत, है ना. अशा कितीतरी बायकांना, कितीतरी सगळ्यांना त्यांनी, लहान मुलांना बालभक्तीला जा, ह्याला जा, सद्गुरूंच्या बैठकीला जा. परत बैठकीतनं केव्हाही त्या ताई आल्या की सर्वांना त्यांच्या मैत्रिणींना सांगायच्या, आज हे सांगितलं, आज ते सांगितलं. ही फार महत्त्वाचं आहे. नाहीतर काही लोक ना बैठकीत जातात आणि घरी येऊन परत निंदा करतात, परत तिची साडीच खूप चांगली, तिचे दागिनेच खूप चांगले, तिचं हेच, तिचं तेच, अशा निंदा करत राहतात. त्यांना काय प्रचिती भेटणार आहे? त्यांना काय भेटणार आहे? हो, काय पाहिजे ते? अजिबात नाही भेटणार, आहे ना. म्हणून आता सांगितलेलं आहे, पाहुणा आला, हे आला, ते आलं, हो ठीक आहे, पण पहिला उपासना फार महत्त्वाची आहे. उपासनेसाठी वेळ काढणं हे फार महत्त्वाचं आहे. हां, स्मरण तरी मनात चालू ठेवा. तुम्ही तुमचं कार्य करत करत स्मरणाचा खूप मोठा भाग सांगितलेला आहे स्वारींनी. स्मरण करत राहावे आपल्या भगवंताचे, आपल्या परब्रह्माचे. ओम श्री गुरुदत्तात्र श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्र श्रीपाद श्री वल्लभाय. हा मंत्रांचा तुम्ही सतत 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 तुम्ही स्मरण करत राहायचं आहे. नंतर बघा तो शब्दसुद्धा एकदम सोपा होऊन जातो. स्टार्टिंगला लहान मुलांना जय सद्गुरूचा जाप करायचा, त्यांना कसं आज्ञेमध्ये राहायचं हे त्यांना स्वारी सांगतात. त्यांच्यात परिवर्तन म्हणून लहान मुलांमध्ये, है ना. जो बालभक्तीचा दास आहे तो पुढं बघा त्यांचं जे असणार ना भविष्य, ते फार उज्ज्वल राहणार आहे, फार उत्तमाचं राहणार आहे. खूपच काय विचारूच नका काय भेटणार आहे आणि काय नाही. पण त्यांनी त्यांचं कार्य पण पूर्ण करत राहायचं असते. काही मुलं पण आता बालभक्तीत पहिलं जात होते, नंतर सोडलं काय शाळेमुळे, ह्याच्यामुळे त्याच्यामुळे, पण त्यांनी करत राहायला पाहिजे, है ना. तर हे आपल्या मुलांना तुम्ही सांगायचं आहे. अशा प्रकारे मग नंतर परत त्या ताईंचं खूप चांगलं झालं. बघणारे बघतच राहिले कसं चांगलं झालं. का नाही होणार चांगलं? चांगल्या व्यक्तीचं चांगलंच होतं. म्हणून अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आणि ह्या व्हिडिओची ज्यांना पण कोणाला गरज आहे, हा व्हिडिओ तुमचं कार्य आहे की त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा, है ना. यातून सगळं फक्त चांगलं घ्यायचं आहे आणि चांगलंच करायचं आहे, चांगलाच विचार करायचा आहे, सर्व चांगलंच होणार आहे. ठीक आहे. दुःख आल्यावर कधीही घाबरायचं नाही, कारण दुःख आलं की सुखही येणारच. त्यामुळं जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. सर्व दासांना माझा जय सद्गुरू.